बापूंना आम्ही एक फोन केला की आम्ही कोविड सेंटर चालू करणार आहोत आणि आम्हाला बेड लागणार आहे. तर कसलाही विचार न करता बापूंनी स्वनिधीमधून 15 बेड या ठिकाणी आम्हाला कोविड सेंटरसाठी दिले. बापू रात्री 1-2 ला फोन करा. बापू 100% लोकांचं काम करतात. आमच्या मनातील आमदार अशोकराव माने बापू ह्यावेळेला बापू आमदार म्हणजे इथला सामान्य माणूस आमदार आहे. आपण आज पोहोचलो आहोत हातकलंगले मतदारसंघातल्या मानगाव या गावामध्ये. आमदार आमच्या पंचायतमध्ये कधी 5 वर्षात भेट दिलेली नाही. बापू जर आमदार झाले तर युवकांना रोजगार मिळणार हे 100% खात्री आहे. मानगावसारख्या ठिकाणी बापूंनी जवळपास 25 लाखाचा निधी या ठिकाणी दिलेला आहे. 100% विजयी होतील. आम्ही तर पूर्ण ताकदीने बापूंच्या पाठीशी आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य 25 लाख निधी देऊ शकतो, तर आमदार झाल्यानंतर त्या ठिकाणी तो 200 कोटी सुद्धा निधी देऊ शकतो. लाडक्या बहिणींचा आशीर्वाद यावेळेला नक्कीच अशोक माने बापूंच्या पाठीशी राहील. अशोक बापू आता बापून आम्ही निवडून देऊन आम्ही विकास 100% बापू आता करणार म्हणूनच त्यांना निवडून आम्ही देणार आहे. बापू हा सामान्य कुटुंबात पोचलेला माणूस आहे. त्यामुळे बापूंचा विजय हा निश्चित आहे. सगळ्यात मोठे बापू हे कुठल्या जाती धर्मात वाटले नाही. बापू हे सर्व जातीच्या धर्मांना घेऊन चालणारे एक व्यक्तिमत्व आहे. या दिग्गज नेत्यांच्या ताकदीमुळे बापूंचा विजय हा निश्चित मानला जातो. म्हणून त्यांचं नेतृत्व अगदी सर्वसामान्यांच्यात रुजलेलं नेतृत्व त्यांचं. या ठिकाणी महायुतीचा भगवा पडकून जनस्वराजच्या नारळाची बाग फुलणार. गुलाल आपलाच आहे. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ तू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. दर्शको नमस्कार. केके न्यूज मध्ये मी प्रणय आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. विधानसभेचे ढोल आणि मुद्द्याचे बोल ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आज पोहोचलो आहोत हातकलंगले मतदारसंघातल्या मानगाव या गावामध्ये. सध्याचं विधानसभेचं वातावरण आहे आणि ह्या विधानसभेच्या वातावरणामध्ये आपण जनतेशी जाणून घ्या की त्यांच्या मनातील आमदार कोण आहे, भागाचा विकास झालाय का नाही, या निवडणुकाविषयी आणि आणखीन काय प्रतिक्रिया मिळतील हे आपण त्यांच्यातून जाणून घेऊया. आपल्यासोबत काही नागरिक काही कार्यकर्ते उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. काका नमस्कार. नमस्कार. आपलं नाव कसं? मी बाजीराव घोरपडे, जनस्वराज शक्ती पक्षाचा तालुका उपाध्यक्ष आहे. मी काका भागाचा विकास झालाय का नाही? भागाचा विकास म्हणजे इथं अगोदर ज्या विधानसभेचे आमदार आहेत, विद्यमान आमदार राजू वावळे यांच्या कारकिर्दीत तर विकास कोणताही झालेला नाही आहे. म्हणजे जरी झाला तर ते पूर्ण गावात म्हणजे विकास जिथं म्हणजे विकासापासून वंचित असणारा जो भाग आहे सर्वसामान्य लोकांच्या ह्याच्यात असा प्रकारचा विकास तिथं काही झालेला नाही आहे. आमदार आमच्या पंचायतमध्ये कधी 5 वर्षात भेट दिलेली नाही आहे. त्यामुळं आता आमचे जे काय जनस्वराज शक्ती पक्षाचे उमेदवार अशोकराव बापू माने राहिलेले आहेत यांना मी त्यांच्या विद्यमान कारकिर्दी नसताना सुद्धा तिने त्यांच्या स्वनिधीतून जिल्हा नियोजन समिती असेल किंवा ती जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत या त्यांच्या स्वनिधीतून बऱ्यापैकी निधी आमच्या गावाला तिने म्हणजे असा भरपूर निधी देऊन आमदार नसताना तिने ती काळजी केली. त्या जोरावरच आम्ही आता त्यांना आत्ताच्या इलेक्शनमध्ये अगदी जीवाचं रान करून त्यांना निवडून आणून मतदारसंघाचा विकास झालाय, मग परिवर्तन का हवं आहे? नाही, मतदारसंघाचा विकास हे विद्यमान आमदारांच्या कामातून झालेला नाही आहे. हे बापूंनीच इथं त्यांच्या स्वनिधीतून जो काय निधी दिलाय त्या निधीतून थोडाफार विकास आमच्या गावाचा ते आमदार नसताना इथे विकास झालेला. पण जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी विकास इथं काय तेवढा म्हणावा तेवढा त्यांच्या कारकिर्दीत झालेला नाही आहे. आता बापू राहिलेत. आता बापून आम्ही निवडून देऊन आम्ही विकास 100% बापू आता करणार म्हणूनच त्यांना निवडून आम्ही देणार आहेत. बापूंचं नेतृत्व काय सांगाल आपण? नाही, बापूंचं नेतृत्व म्हणजे बापू हे निवडणुकीच्या पलीकडे सुद्धा की अति सर्वसामान्य लोकांच्यात मिळून मिसळून सामान्य लोकांना एक वेगळ्या पद्धतीचा न्याय त्यांच्यात सुखदुःखात किंवा त्यांच्या घरात कोणत्याही पद्धतीचा कार्यक्रम असेल वाईट वा चांगला बापू हिरिरीने भाग घेऊन त्या कार्यक्रमात येतात. बोलवायची निस्ता बापूंना फक्त निस्ता हे आहे ते अगदी मनापासून अगदी येतात आणि त्या प्रत्येक कोणाच्या घरात बारसं असेल, लग्न असेल किंवा कोणताही कार्यक्रम असेल बापू येतात. म्हणून त्यांचं नेतृत्व अगदी सर्वसामान्यांच्यात रुजलेलं नेतृत्व त्यांचं आणि त्या त्यांच्या नेतृत्वाच्या व्यक्तिगत नेतृत्वाच्या जीवावरच त्या आता ह्यावेळी आमदार होणार आहे. जर ते विजय झाले तर आपल्या अपेक्षा काय त्यांच्याकडून? आता काय आमदारांच्याकडून बघा, जर विजय झाला की आमदारांच्या अपेक्षा ॲक्च्युली काय असतात की भागाचा विकास. आमचा हा मतदारसंघ मोठा आहे. आमच्या गावात तसा विकास मानगावमध्ये भरपूर आमची सरपंच राजू यांच्या नेतृत्वाखाली अति भरपूर विकास इथं झालेला आहे आमच्या गावात. बापूसुद्धा सर्वसामान्य लोकांची काम किंवा मतदारसंघाचा विकास कायापालट करणे बापूंच्यात क्षमता आहे, नेतृत्व आहे. आणि त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत की जे काही विकासापासून वंचित राहिलेला भाग आहे त्या भागात विकास करून घेण्याची जी काही संधी आहे ती संधी आम्हाला आता चालून आलेली आहे
आणि त्या संधीच्या जोरावर आम्ही बापूंना यावेळी आमदार करणार आहे. सन्मान्य विनय कोरे साहेब त्यांच्या पाठीशी आहे. बरोबर. सावकारांची ताकद पुरेल काय? निश्चित स्वरूपात पुरणार. विनय कोरे साहेबांचा सुद्धा हिकडला जो काय खाल्ल्या भागाचा पट्टा आहे त्या भागात त्यांना भरपूर मतं देखील मिळणार. माडिक साहेब आहेत आमच्या भागात 13 गावात आमचे प्रकाशांना आमदार आहेत. त्या सगळ्यांची ताकद यावेळी बापूंना विजयश्री खेचून आणण्याची करणार आहे. 100% अगदी विजयश्री अगदी या भागात आमच्या ह्या तिघांच्या ताकदीमुळे येणार. विद्यमान ही तिन्हीच्या तिन्ही आमची जे काय आमदारांना नेतृत्व आहे त्या नेतृत्वाखाली बापू यावेळी 100% तारणार आणि आमदार होणार. अगदी 100% होणार. साहेब भागात कोणाचा वारा आहे? अशोक बापू. का खरं? अशोक बापू हा सर्वसामान्य माणसाचा माणूस आहे. प्रत्येक कुटुंबाला अडीअडचण असू दे काय असू दे, अडीअडचण म्हणजे बाकी सगळ्या गोष्टींना बापू आहेत. बापूंचा फोन 24 तास चालू असते. बापू रात्री 1-2ला फोन करा, बापू 100% लोकांचं काम करतात. आणि बापूंचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बापू जर बाहेर असले तरी बापू इथल्या लोकांची त्यांची कार्यकर्ते जे आहेत त्या कार्यकर्त्यांना त्यांचं नियोजन सांगून त्या लोकांची अडचण दूर करतात. आता जर बघायला गेलं तुम्ही तर भागातल्या विद्यमान खासदार जे माझे खासदार आहेत त्यांच्या PAचा सुद्धा फोन, त्यांचे PA सुद्धा आपला फोन उचलत. त्यामुळे बापू हा सामान्य म्हणजे सामान्य कुटुंबात पोचलेला माणूस आहे. त्यामुळे बापूंचा विजय हा निश्चित आहे. भागातला विकास झालाय का नाही? भागातला विकास म्हणजे आता त्यांनी बऱ्याच ठिकाणी दिलाय, पण त्यांनी कसं म्हणता म्हणावाचा विकास नाही, रोजगार निर्मितीचा विकास नाही. फक्त रस्ते गटर ह्या गोष्टी करून उपयोग नाही. लोकांना रोजगार देणं फार गरजेचं आहे. आता रोजगार बापू कसं आहे, टेक्स्टाईल त्यांच्याकडे भरपूर मोठे आहे, त्यातला त्याला अनुभव आहे. त्यामुळे बापू जर आमदार झाले तर युवकांना रोजगार मिळणार हे 100% खात्री आहे. आता काही जण म्हणतात भागात विकास झालाय. आता विकास झालाय पण परिवर्तनाची काय गरज आहे? सर विकास कसा आहे, विकास होणे म्हणजे काय, नुसता रस्ता करणे, डांबरी करणे, गटर करणे, मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे असं नाही. विकास म्हणजे काय, रोजगार म्हणजे बेरोजगार पोर आहेत त्यांना काम देणं. परिवर्तन म्हणजे काय, झालं ते आता झालं ते आमदारकी 2 वेळा भोगले, त्यांच्या पण घरात आमदारकी होती, पण त्या लोकांनाच टाकून देणार. सर्वसामान्य माणूस लोकशाही जर तुम्हाला जीवन ठेवली प्रत्येक माणसाला आमदार झालं पाहिजे. बापू आमदार म्हणजे इथला सामान्य माणूस आमदार आहे. त्यामुळं बापूंचं ह्या वेळा आमदार होणं निश्चित आहे. सन्मान्य विनय कोरे साहेब त्यांच्या पाठीशी उभे आहेत तर त्यांची ताकद पुरणार का नाही? विनय कोरे साहेब म्हणजे त्यांच्या भागात ताकद लागणार, मधल्या भागात माडिक साहेबांची ताकद लागणार, खासदार दिलीप माने आपल्यासोबत आहेत, प्रकाश अण्णांची ताकद लागणार. ह्या दिग्गज नेत्यांच्या ताकदीमुळे बापूंचा विजय हा निश्चित मानला जातो. किती लीड येतील? तरी बापू आपला लीड म्हणाल तर तुम्ही 30-35 लीड येतील बापू. साहेब नमस्कार. आपलं नाव कसं? अभिजित गोरपुडे. आपल्या मनातील आमदार कोण आहे? आमच्या मनातील आमदार अशोकराव माने बापू. का खरं? त्यांनी गेल्या 2019ला ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळी त्यांचा थोडक्या मताने पराभव झाला. त्यानंतर परत ते ज्या शक्तीने या मतदारसंघात जनसंपर्क ठेवला व परत जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ह्यात येणाऱ्या फंडातून ह्या मतदारसंघाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळं ह्या वेळेला बापू. तर बऱ्याच ठिकाणी म्हणतात की भागामध्ये विकास झालाय. मग भागात विकास होऊन सुद्धा आपल्याला परिवर्तनाची काय गरज आहे? विकास झालाय असं आम्हाला काय वाटत नाही, कारण विद्यमान आमदारांनी काही विकास केलाय असं आम्हाला. आमच्या गावाला तर अजिबात त्यांनी काही निधी दिलेला नाही. आणि आम्ही ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना विद्यमान आमदारांनी आमच्या गावाला आमच्या गटाला म्हणून असा 1ही रुपयाचा फंड दिलेला नाही. त्यामुळे विद्यमान आमदारांच्या बाबतीत आमच्या मनात भरपूर नाराज आहे. आपण साहेबांचं नेतृत्व काय सांगाल? बापूंचं सर्वसामान्यांच्यात मिसळणारं नेतृत्व आहे, सुखदुःखात सहभागी होणारं नेतृत्व आहे आणि सर्वसमावेशक आपल्याला जो आपल्या हक्काचा माणूस वाटतो. त्यांच्याशी भेटला की तुम्हाला समजेल की बाबा ते सर्वसामान्यांच्यात रुजणारं व्यक्तिमत्व. म्हणजे यंदा विजय आहे, 100% विजयी होतील. आम्ही तर पूर्ण ताकदीने बापूंच्या पाठीशी आहे. बापूंनी मतदान करणार आहे आणि बापूंचा प्रचार करणार. नमस्कार साहेब. आपलं नाव कसं? मी राजू मगदूम, सरपंच मानगाव ग्रामपंचायत. काय वाटतंय साहेब विधानसभेच्या रणांगणामध्ये कोण बाजी मारेल? जो जेता वही सिकंदर असणार आहे ह्यावेळेला आमदार प्रकाश आवाडे, महादेवराव माडिक साहेब आणि विनय कोरे साहेब या 3 दिग्गज नेत्यांनी ह्या भागाचे विद्यमान उमेदवार आमदार माजी जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आदरणीय अशोक माने बापू यांना पाठिंबा दिलेला आहे. आणि ह्या 13 गावामध्ये आवाडे गटाचं एवढं मोठं प्राबल्य आहे. 13 गावामध्ये आवाडे गटाचं नेटवर्क आहे. 13 गावामध्ये आवाडे गटाची सत्ता आहे. त्यामुळे आवाडे गटानं बापूंच्या पाठीमागे ताकद लावलेली आहे. जी गेल्या वेळेला आवाडे गटाचा उमेदवार होता, पण या वेळेला आमदार प्रकाश आवाडे व राहुल आवाडे हे भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे या भागामध्ये
13 गावामध्ये भाजपचं प्राबल्य वाढलेलं आहे आणि ऑटोमॅटिक आवाडे गट हा भाजपमध्ये विलीन झालेला आहे. त्यामुळं प्रकाश आवाडेंनी ताकीद दिलेली आहे, सूचना दिलेल्या आहे, ज्या गावात बापूंना मते कमी पडतील, ज्या गावात बापू मागे राहतील, त्या गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी माझ्याकडं यायचं नाही, त्यांच्यावर मी गुन्हेले चिन्ह मारणार, असं आमदार प्रकाश आवाडेंनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आमदार प्रकाश आवाडेंचा आदेश आमच्यासाठी अंतिम आदेश आहे. त्यामुळे या 13 गावामधून अशोक बापूंना कमीत कमी 35 ते 40 हजार मते आवाडे गटाची मिळणार आहेत. प्लस बाकीचे जे मित्रपक्ष आहेत, मग अजितदादा पवारांचं राष्ट्रवादी असेल, आपल्या एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असेल आणि भाजप, या बाकीच्यांची जी बेरीज आहे ती बेरीज जर बघितली तर अशोक माने यांना या मतदारसंघामध्ये जवळपास 1 लाख ते 1,10,000 मते मिळतील आणि ते 30 ते 40 हजारच्या मताधिक्यानं ते विजयी होतील. प्रकाश साहेब आवाडे आणि मित्र पक्षाची या राजकारणामध्ये भूमिका काय सांगाल आपण? नाही, भूमिका काय आता या ठिकाणी सरळ आहे की महायुतीच्या माध्यमातून महिलांना महिन्याला 1,500 रुपये आल्यात, शेतकऱ्यांची 7.5 HP पर्यंतची वीज बिल माफ झालेले आहेत, मुलींचं शिक्षण या ठिकाणी मोफत झालेलं आहे, शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत या सर्व शेतकऱ्यांना वर्षाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांचे मिळून जवळपास 24,000 रुपये येत आहेत, 5 लाखापर्यंत आरोग्य विमा या ठिकाणी सगळ्यांना मिळाला आहे. त्यामुळं सगळ्या नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्यामुळं महायुतीची ताकद वाढलेली आहे आणि महायुतीची ताकद वाढल्यामुळे ह्या 13 गावातून आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून अशोक माने प्रचंड मताधिक्याने विजयी होतील. माणगावचं जर सांगायचं झालं, ज्या वेळेला 2020ची कोविडची साथ आली, 2021ला सेकंड फेज कोविडची आली, त्यावेळेला माणगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी राज्यातलं पहिलं कोविड सेंटर ग्रामपंचायतीनं कोण उभं केलं असेल तर ती माणगाव ग्रामपंचायत होती. आणि त्या कोविड सेंटरमध्ये आम्ही बापू आमदार नव्हते, बापूंना आम्ही एक फोन केला की आम्ही कोविड सेंटर चालू करणार आहोत आणि आम्हाला बेड लागणार आहे. तर कसलाही विचार न करता बापूंनी स्वनिधीमधून 15 बेड या ठिकाणी आम्हाला कोविड सेंटरसाठी दिले आणि त्या 15 बेडवरती 250 पेशंटांना आम्ही त्या ठिकाणी बरे करून, एकही आमच्यामध्ये मृत्यू झाला नाही, 250 पेशंट आम्ही बरे करून त्या ठिकाणी त्यांना बरे करून घरी पाठवलेलं आहे. त्यामुळे नक्कीच माणगावची जनता ही कोविड काळात, संकट काळात ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांनाच या ठिकाणी ते मतदान टाकणार आहेत. मतदारसंघाचा विकास झालाय असं म्हणतात, मग परिवर्तनाची काय गरज आहे? नाही, मतदारसंघाचा विकास हा आमदार प्रकाश आवाड्यांच्यामुळे झाला आहे. जरी ते इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील आमदार असले तरी 13 गावामध्ये लागल तेवढा निधी या ठिकाणी आमदार प्रकाश आवाडे आणि राहुल आवाड्यांनी दिलेला आहे. या मतदारसंघामध्ये पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघ आहे. त्या पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पट्टणकोडोली, रुई, माणगाव आणि माणगाववाडी अशी गावं आहेत. या गावामध्ये वंदना मगदूम यांच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात निधी आला आहे. ज्या जिल्हा परिषद सदस्य होत्या त्यांनी माणगावमध्ये असू दे, रुईमध्ये असू दे, पट्टणकोडीमध्ये असू दे, या जिल्हा परिषद सदस्यांच्या माध्यमातून आणि आमदार प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे यांच्या माध्यमातून हा निधी आलेला आहे. त्यामुळं आणि बापू आमदार नसताना प्रत्येक कुटुंबाला त्यांनी वेळ देऊन लोकांच्या अडीअडचणीमध्ये, सुखदुःखामध्ये, कोणाचं बारसं आहे, कोण मयत झालंय, यात्रा, उरू, जत्रा, जयंती, उत्सव या प्रत्येक ठिकाणी बापू पोचलेले आहेत. त्यामुळं बापूंनी आमदार नसताना सुद्धा प्रत्येक गावामध्ये आपल्या परीनं निधी दिला आहे. आता माणगावसारख्या ठिकाणी बापूंनी जवळपास 25 लाखाचा निधी या ठिकाणी दिलेला आहे. आमदार नसताना जर एखादा माजी जिल्हा परिषद सदस्य 25 लाख निधी देऊ शकतो, तर आमदार झाल्यानंतर त्या ठिकाणी तो 200 कोटी सुद्धा निधी देऊ शकतो. आता हे रणांगणामध्ये राजू बाबा खंबीर उभे आहेत. मग आपले जे विनय कोरे साहेब आहेत त्यांनी साहेबांना पाठिंबा दिलेला आहे, त्याची ताकद पुरेल का नाही यामध्ये? नाही, विनय कोरे साहेब आणि माडिक साहेब आणि आवाडे साहेब या मतदारसंघाची रचनाच अशी आहे की वारणा पट्ट्यामध्ये जी गावं येतात वरच्या बाजूला त्या ठिकाणी आमदार विनय कोरे साहेबांची ताकद आहे, आमदार विनय कोरे साहेबांचा गट आहे. मधल्या टप्प्यामध्ये आदरणीय महादेवराव माडिक साहेबांची ताकद आहे. इकडच्या टप्प्यामध्ये खासदार धैर्यशील मानेदादा यांची ताकद आहे आणि या 13 गावामध्ये आदरणीय प्रकाश आवाडे यांची ताकद आहे. त्यामुळं जरी जनस्वराज्य पक्ष या बाजूला नसला तरी गटनिहाय राजकारण या बाजूला आहे. त्यामुळं गटागटाची ताकद या ठिकाणी जी उभी आहे, मग ती विनय कोरे साहेबांची असेल, महादेवराव माडिक साहेबांची असेल, खासदार धैर्यशील मानेदादांची असेल आणि आमदार प्रकाश आवाडे साहेबांची असेल, ही संपूर्ण ताकद आदरणीय अशोक माने बापूंच्या पाठीशी लागलेली आहे. आणि त्यातच पराभवानंतर दुसऱ्या दिवसापासून आदरणीय
अशोक माने बापू हे मतदारसंघाच्या प्रत्येक घरादारात सुखदुःखात पोचलेले आहेत. त्यामुळे त्यांना मानणारा तरुण वर्ग आणि ग्रामस्थ तयार झालेत, मोठा झालेला आहे. त्यामुळे त्यांचंही मतदान आदरणीय अशोक मानेंच्या पाठीशी आणि त्यांना तो आशीर्वाद रूपात मिळणार आहे. आता ते आमदार झाले तर अजून काय परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल त्यांच्याकडून? नक्कीच प्रत्येक गावामध्ये जे रस्ते, गटार्स, जे जे भौतिक सुविधा लागणार आहेत त्या भौतिक सुविधेच्या माध्यमातून या ठिकाणी अशोक मानेंच्या माध्यमातून आमदार झाल्यानंतर प्रत्येक गावामध्ये विकासाची गंगा त्या ठिकाणी नक्कीच जाईल. नाविन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून वेगवेगळे जे जे नाविन्यपूर्ण करता येतील ते सगळे या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये अशोक माने बापूंच्या माध्यमातून नक्कीच ते गाव सुधारेल, त्या गावची प्रगती होईल, त्या गावामध्ये प्रचंड प्रमाणात विकास कामे होतील. त्यामुळं नक्कीच या मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे, जी गेल्या वेळेला अनावधानानं काही लोकांच्याकडनं चुका झालेल्या आहेत. त्यामुळं या ठिकाणी या वेळेला नक्कीच लोक शासनानं दिलेल्या मदती, एका महिलेला दिवाळीच्या अगोदर 7,500 रुपये आल्यात. आज 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला म्हणजे ही गोष्ट कमी नाही आहे. 1,500 रुपयेमध्ये त्या कुटुंबाचं राशन येतं. गोरगरिबांच्या घरामध्ये 1,500 रुपये आले. हेच जर महायुतीचं सरकार आल्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला हीच रक्कम 2,100 रुपये होणार आहे. त्यामुळं लाडक्या बहिणींचा आशीर्वाद यावेळेला नक्कीच अशोक माने बापूंच्या पाठीशी राहील आणि अशोक माने बापू या मतदारसंघामधून नक्की आपल्याला आमदार झालेले दिसतील. म्हणजे ना महायुतीचा भगवा फडकणार. नक्की या ठिकाणी महायुतीचा भगवा फडकून जनस्वराजच्या नारळाची बाग फुलणार आणि या ठिकाणी अशोक माने बापू हे आमदार नक्की होणार. आपल्यासोबत काही महिला वर्ग सुद्धा आहे, पण त्याशी संवाद साधूया. नमस्कार ताई. हा नमस्कार सर, माझे नाव ज्योतिदादा कोळी. आम्ही माणगावामध्ये राहतो. आम्हाला हे राजूदादा सरपंच लाभल्यापासून आम्हाला खूप आमच्या गावचा विकास झालेला आहे. एवढा काय विकास आणि झाला? विकास जो आम्ही पाहिला नव्हता अगोदरचा माणगाव आणि आत्ताचं आमच्या लग्ना अगोदर आम्ही लग्न झाल्यानंतर जेव्हा हे माणगाव पाहत होतो आणि आत्ताचं जे माणगाव ह्यात भरपूर फरक पडलेला आहे. आणि कायमच राजूदादा आमच्या सर्व महिला भगिनींसाठी पण आणि गावातल्या विकास कामांमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. लाडक्या बहीण योजनेचा पण लाभ घेतलात का नाही? हा हो घेतला आहे की. काय मिळालं? लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळाल्यामुळे आम्हाला आमच्या कुटुंबासाठी जो खर्च लागतो त्यात आमचा ते आम्ही पैसे ते वापरू शकलो. आमच्या स्वतःच्या खर्चासाठी जेव्हा आम्ही मिस्टरांच्याकडून पैसे मागत असतो ते पैसे आम्ही न मागण्याऐवजी हे आलेल्या पैशातून आम्ही तो आमचा खर्च भागवला. तसेच मुलांच्या शिक्षणासाठी जर थोडेफार त्यातले पैसे आम्ही खर्च केले. बरं, लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत हे निवडणुकीचा प्रचार म्हणून असं टीका केली जाते, खरं आहे काय? नाही, याला काही जणांचा टीका असेल पण आम्हाला हे असं वाटत नाही की ते बहिणींसाठी म्हणून त्यांनी ते लाडक्या बहिणीचे पैसे आम्हाला दिलेले आहेत. ही टीका बिका होऊ शकत नाहीये. अशोकराव माने साहेबांबद्दल काय सांगता येईल? अशोकराव माने साहेब हे खूप मोठे एक सदस्य आहेत सोडा आणि इथून पुढेही ते चांगले आमच्या गावासाठी काम करू शकतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. आणि राजूदादा त्यांच्या सोबत आहेत म्हणजे आम्ही नक्कीच त्यांच्या सोबत राहू. नमस्कार तुम्हाला माझा. हाय आपलं माणगाव आता पहिलं परस आता सुधारणा झाली आणि येथील ह्या माणसांना बी आम्ही पाठीशी आहे. माऊली, लाडक्या बहीण योजनेचं हे घेतलात का नाही लाभ? हो लाभ घेतले. बरं, काय मिळालं? 7,500 रुपये मिळाले. काय सांगता येईल लाडक्या बहीण योजनेबद्दल? मी सरकारचा धन्यवाद मानते की त्यांनी सगळ्या बहिणींचा विचार करून त्यांच्यासाठी एक आहेर दिला म्हणून समजायचं. आणि मी धन्यवाद मानते सरकारचं, कारण माझ्या 2 मुली आहेत आणि त्यांचं उच्च शिक्षण सरकारने माफ केलंय, त्यामुळे मला खूपच लाभ झालाय. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले भाऊ आहेत, आपण काय सांगाल त्यांच्याविषयी? त्यांना धन्यवाद मानते मी त्यांचं आणि खूप खूप आभारी पण आहे. भागातला विकास झालाय का नाही? हो झालाय. कुणी केलाय? आमच्या राजूदादा सरपंचांनी केलाय आणि त्यांचे म्हणजे त्यांनीच हे सांगितलं की सरकार आपलं हेच असावं असं. म्हणजे काय काय विकास केलाय असा? आमच्या गावातील सगळे रस्ते, गटारी म्हणा किंवा कुठलीही एक योजना असेल, नवीन योजना राबवायचं काम सरपंच राजमोहनदादा करतात. म्हणजे कुठलीही गावातली योजना, नवीन योजना म्हणजे महाराष्ट्रात जी नाही ती पहिल्यांदा योजना ही माणगावात राबवली जाते. अशोकराव माने साहेबांच्या विषयी काय सांगता येईल? अशोकराव माने साहेब खूप चांगले माणूस आहेत आणि त्यांचा खरोखर आमच्या गावाला लाभ होणार आहे. ते भरपूर योजना राबवतील अशी आशा आहे. म्हणजे विजय निश्चित आहे. हो नक्की. लाडक्या बहिणीचा लाभ भेटला आम्हाला, खूप आनंद झाला. आणि काय मिळालं? दिवाळी जोरात झाली. दिवाळी जोरात झाली. आम्ही त्या पैशाचा पुरेपूर उपयोग करून घेतला
बरं, त्या लाडक्या बहीण विषयी काय सांगता येईल आपल्याला? कसं वाटलं लाभ घेतल्यावरती? लाभ घेतल्यावर छान वाटलं आम्हाला. त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना काय द्याल? मुख्यमंत्री शुभेच्छा देऊ शकतो आम्ही. शुभेच्छा देऊ शकतो. बरं, आपल्या भागातला विकास झालाय का नाही? विकास झालाय, भरपूर विकास झालाय. लाडक्या बहिणीचा लाभ घेतला का नाही? घेतला. ताई नमस्कार. नमस्कार. आपलं नाव कसं? सौ गीतांजली संजय उपाध्ये. मी माणगाव ग्रामपंचायत सदस्य आहे. तुम्ही मग भागातला विकास झालाय का नाही? हो, खूप विकास झालाय. गावामध्ये पाणी, रस्ते, काही महिलांना तक्रार नाहीये. पूर्ण गावचा विकास झालाय आणि फक्त राजू मगदूम दादांच्यामुळे झालेला आहे. एवढं काय विकास झाला? हं? एवढं काय विकास केलाय? विकास केलाय म्हणजे महिलांसाठी जे जे आवश्यक आहे ते दिलेत. गावच्या मुलींसाठी 11,000ची भांडी, माहेरची साडी, मयत झालेल्या लोकांसाठी पैसे. त्यानंतर गावामध्ये पाण्याची कमतरता नाही आहे, रस्ते व्यवस्थित आहेत. इथं कुठल्याही म्हणजे महिलेला काही तक्रार असेल तर एक महिला तक्रार ग्रुप आहे, त्यावरती निवारण केले जाते. अशोकराव माने साहेबांच्या विषयी काय सांगता येईल? त्यांचं नेतृत्व कसं आहे? त्यांचं नेतृत्व एकदम भारी आहे आणि त्यांनी पण खूप लोकांच्यासाठी खूप काम केलेले आहे. बरं, सन्मान्य विनय कोरे साहेबांचा त्यांना पाठिंबा आहे. सावकारांची ताकद पुरणार का नाही? हो, पुरणार, नक्की पुरणार. म्हणजे यंदा विजय निश्चित आहे. होय, यावर्षी विजय गुलाल आपलाच आहे. तरी किती लीड नाही येते? ते काही सांगू शकत नाही, खरं येणार नक्की आपलाच विजय आहे. लाडक्या बहीण योजनेविषयी आपण काय सांगाल? लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे सर्वांनाच फायदा झाला आहे. प्रत्येक महिलांना वाटतं की लाडकी बहीण योजना ही पुढेही चालू राहावी, यासाठी आपण सर्वांनी मतदान केलंच पाहिजे. आपण जनतेला काय संदेश द्याल? की आपण अशोकराव माने दादा यांना वोट करा म्हणून हेच जनतेला आदेश हेच. नमस्कार साहेब, आपलं नाव कसं? माझं नाव अख्तर हुसेन गुलाब भालदार. मी मानगावचा माजी उपसरपंच आहे. बरं, भागातला विकास झालाय का नाही? भागातला विकास झाला असं म्हणता येणार नाही. हा विकास हा आमच्या गावातला विकास हा आमच्या सरपंच राजू मगदूम यांच्यामुळे झाले. या भागामध्ये असणारे विद्यमान आमदार जाणून बुजून ह्या मानगाव गावाला म्हणजे दुलश केलेत. कारण या गावाचा नाव एवढं, या गावाची प्रथा एवढी मोठी आहे. मुळात मानगाव ग्रामपंचायत या राज्यामध्ये एक आदर्श आहे. या ग्रामपंचायतीला तालुका, जिल्हा लेवल, राज्य लेवल पुरस्कार मिळून देखील कधी या भागातील आमदारांनी या ग्रामपंचायतीला विहीर साथ दिली नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी जे उमेदवार आहेत अशोकराव माने बापू यांनी आमदार नसताना देखील या भागामध्ये या गावाला निधी दिला आहे. त्यांनी करोनाच्या काळामध्ये कसलंही पद नसताना या करोना सेंटरला मानगावच्या त्यांनी मदत केली आहे. मुळात म्हणजे बापू हे सर्वसामान्य लोकांच्या घराघरा पोचले आहेत. साधं एखादं मैताचं असू दे, वाढ जो असू दे, सुखादुःखात बापू नेहमी लोकांच्या जवळ आहेत, लोकांमध्ये आहेत. अशोकराव माने साहेबांचं नेतृत्व काय सांगता येईल? अशोकराव माने साहेबांचं नेतृत्व 100% चांगलं आहे. त्यांच्या भविष्यात लोकांच्या पिढ्यात लोकांना काम मिळावं, लोकांना उद्योगधंदा कसा निर्माण करता यावा, विद्यार्थी असू देत, तरुण वर्ग स्वतःच्या पायावर कसं राहावं यासाठी त्यांच्याकडे भरपूर आयडिया आहेत. त्यांनी काढलेले या ठिकाणी इंडस्ट्रीज आहेत. त्यामुळे लोकांना त्यांच्याकडे अपेक्षा आहे की आपल्या यांच्या बाटीस राहून बापूंना जर निवडलं तर आपल्या नोकऱ्यांचा प्रश्न मिटेल, आपल्या उद्योगधंद्याचा प्रश्न मिटेल. मुळात सगळ्यात मोठे बापू हे कुठल्या जाती धर्मात वाटले नाही. बापू हे सर्व जातीच्या धर्मांना घेऊन चालणारे एक व्यक्तिमत्व आहे. 100%च याचं त्यांना फळ मिळेल आणि या ठिकाणी बापूंचा या ठिकाणी विजय होईल असं मला निश्चित खात्री वाटते. विद्यमान आमदाराच्या नेतृत्वाखाली विकास झाला असं म्हणतात, तरी पण परिवर्तनाची का गरज आहे असं वाटतंय? विद्यमान आमदारचा विकास झाला म्हणत असतील तर परिवर्तन काय होतं? आत्ताच्या काळात विकास हा झाला म्हणतात, खरं आमच्या गावामध्ये विकासामध्ये त्यांचा असा मोलाचा एवढा मोठा नाही. तरी परिवर्तन का पाहिजे? आजच्या ह्या जगात नवीन आणि मोदींच्या मोदी देशाचे पण मोदी असतील, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या ज्या नवीन कल्पना आहेत या रुजवायच्या असेल तर या ठिकाणी त्याच पक्षाचा आमदार असणं गरजेचं आहे. त्यामुळे चांगला निधी येईल आणि राज्यात केंद्रात सत्ता असणारा पक्ष या ठिकाणी निवडून आला तर आपल्याला या ठिकाणी गावचा विकास, राज्याचा विकास होण्यासाठी अत्यंत चांगली मदत होईल. विनय कोरे साहेब आता त्यांच्या पाठीशी आहे, तर त्यांची ताकद पुरेल का नाही? 100% विनय कोरे हे सावकर हे एक उमदं नेतृत्व आहे. त्यांची ताकद पाठीशी लागलच. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे नेते आदरणीय प्रकाशरावजी आवाडे आहेत. या भागाचे खासदार आदरणीय दर्शील दादा माने आहेत. या ठिकाणी आमचे नेते अमन साहेब माडगे यांची सर्वांची ताकद या ठिकाणी निश्चित त्यांना फायद्याची पडेल आणि या ठिकाणी विजय खेळताना त्यांना फारसा का अवघड नाही. परंतु ही निवडणूक आहे, शेवटी लोकांचं मताचा कौल आहे. त्यामुळं
या ठिकाणी निश्चित विजय निश्चित दिसतोय. खरं रात वैराची आहे, गाफील राहून चालणार नाही. सर्व घटक पक्ष एकत्र येऊन या ठिकाणी जर मन जरी झाले, एकांचे मन मिळालं तर या ठिकाणी विजय निश्चित होऊ शकतो. आता या ठिकाणी कार्यकर्ते आणि मित्र पक्षांची यात भूमिका काय पण सांगाल? आमच्या गावामध्ये कार्यकर्ते मुळात पक्ष कार्यकर्ते माणगावमध्ये आवाडे गटाचे कार्यकर्ते आहेत. यामध्ये राष्ट्रवादी गटाचे आहेत, माने गटाचे बी कार्यकर्ते आमच्या संघ आहेतच. हा एकोपा आहे आणि त्यामुळं या ठिकाणी मतदार चांगलं माणगाव मतदार होईल असं खात्री आहे मला. जर ते आमदार झाले तर आपल्या अपेक्षा काय त्यांच्याकडून? हां, आमदार झाले तर आमची पहिली अपेक्षा आहे की ह्या भागामध्ये अजून इंडस्ट्री यावं. अजून काय परिवर्तन हवं आहे आपल्याला? नाही, इंडस्ट्री व्हावं, लोकांना गोरगरिबाला कामं मिळावेत. हे रस्ते रोड डांबरी हा तर विकास होत राहील. लोकांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी बापूंच्याकडे नवीन नवीन कल्पना आहेत आणि त्यासाठी आमचे सहकारी आणि आमचे मित्र राजू मगदूम त्यांना सहकार चांगलं आहे. त्यांच्या कल्पना हे बापूंनी सांगून त्या ठिकाणी 100% विद्यार्थ्यांना लोकांना तरुण वर्गांना या ठिकाणी रोजगार करण्याची संधी चांगली मिळेल. कारण विद्यमान आमदारांच्या हिशोबात रोजगारासाठी त्यांच्याकडे असं काही नाही. एक मतदारसंघाचा नागरिक म्हणून आपण जनतेला आता काय संदेश द्याल? मतदारसंघात नागरिक म्हणजे जनतेला एवढं सांगतो की आपल्या भागाचा अजून विकास करायचा असेल तर यात राज्यात असणाऱ्या राज्यात जे विद्यमान सरकार आहे त्यांच्या बाजूचं राहिलं तर आपलं या ठिकाणी चांगलं फंड आणता येईल आणि याचं फंड आल्यामुळे चांगला विकास होईल. या ठिकाणी आतापर्यंत सरकारने चांगली काही गोष्टी केल्यात. मुलींचं शिक्षण असू देत, महिलांना 1500 रुपये असू देत, शेतकऱ्यांना वीज माफी असू देत. त्यानंतर या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीतून जो गोरगरिबांना दवाखाना हॉस्पिटलची जी मदत मिळते ह्याच्यापेक्षा चांगली मिळेल. आणि जी आरोग्य सुविधा ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये आज 5 लाखाच्या आतील जो औषध पाणी फ्री आहे ही टिकून राहील. यासाठी आज काळाची गरज या सरकारलाच निवडून देणं फार गरजेचं आहे. म्हणजे ना महायुतीचा गुलाल उधळणार? हो, 100% महायुतीचा गुलाल होणार. माझं नाव धनश्री संदीप भाटले, राणा मनगाव. आपल्या मनातील आमदार कोण आहे? अशोकराव माने हे आहेत. त्यांनी खूप विकास केलेला आहे पदावर नसतानाही. एवढा काय विकास केला? त्यांनी जास्तीत जास्त गोरगरिबांना मदत केलेली आहे. परत कोरोना काळातही खूप मदत केलेली आहे त्यांनी. अजून काय त्यांचं नेतृत्व सांगता येईल आपल्याला? त्यांनी निवडून आले की महिलांना जास्तीत जास्त प्राधान्य द्यावं, हे करावं तेवढंच. नेतृत्व कसं आहे त्यांचं? व्यक्तिमत्व म्हटलं तर ते एक चांगला माणूस आहेत मुळात आणि त्यांनी पूर्ण जीवन हे समाजकार्यासाठी वापरलेलं आहे. हे चांगला माणूस तेवढंच मी योजनेचे आपण हे घेतला? हा घेतलेला. कसं आहे? छान वाटलं. एक सक्का भाऊ केवढं करत नाही तेवढं त्या माणसाने केलं आहे. त्यामुळे मी पहिला त्या शिंदे सरांचा आभार मानते का त्यांनी आम्हाला प्रत्येकाला टोटल 7,500 रुपये भेटलेले आहे. त्यामुळे भारी वाटलं. काय तर आपल्या भावानं आपल्यासाठी केलेलं आहे. त्यासाठी दीपावली जोरात झाली. नागरिक म्हणून मी अशोकराव बापू माने यांना सर्व महिलांनी फुल सपोर्ट करावा आणि त्यांनाच निवडून द्यावं. जर आपल्या लाडकी बहीण आणि कायमस्वरूपी चालू करण्यासाठी तर त्यांनाच निवडून द्यावं, माझी एवढीच अपेक्षा आहे. तर आज आपण जनतेची प्रतिक्रिया जाणून घेतली, काही नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेतली, काही महिलांची सुद्धा घेतली की त्यांच्या मनातील आमदार कोण आहे, भागातील विकास झालाय का नाही, अजून त्यांच्या काय अपेक्षा आहे त्यांच्याविषयी. आणि आपण असंच पुढच्या बाईटमध्ये सुद्धा जाणून घेऊया. कॅमेरामॅन ऋतुराज वरांबळे, KK न्यूज सोबत प्रणय, माणगाव. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.